यस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करूयात इयत्ता 6वी गणितावरती. मित्रांनो, नवीन अभ्यासक्रम इयत्ता 6वीचा आणि त्यातला गणित विषय आणि या गणितातलं दुसरं जे प्रकरण आहे रेषा आणि कोन यामधला सराव संच 2.2 आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 2.1 बघितला होता. आता सराव संच 2.1 वर चर्चा करूयात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा 2.2 सराव संच समजून घेण्याच्या अगोदर काही संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोन म्हणजे काय बाबा? आपण मागच्या वेळेस बघितलं किरण म्हणजे काय ते आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये. किरण म्हणजे अशा प्रकारे बाबा एका ठिकाणी म्हणजे ए बी हा बाबा एक किरण झाला, ज्याच्यामध्ये ए हा आरंभ बिंदू आहे आणि बी एक बिंदू आहे. म्हणजे ए पासून बी पर्यंत हा जो आहे किरण आहे, तो किरण इथं जो बाण दाखवलेला आहे इथून पुढे खूप लांबपर्यंत जाईल. अशा प्रकारे मी आणखी एक दुसरा किरण काढला ए सी, म्हणजे या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक आहे. तर त्यावेळेस कोन तयार होतो अशा प्रकारे येतं. म्हणजे कोनाची व्याख्या काय? सामायिक शिरोबिंदू असलेल्या दोन रेषाखंड किंवा दोन किरणांमुळे कोन तयार होतो. म्हणजे सामायिक शिरोबिंदू असलेले दोन रेषाखंड असतील किंवा दोन किरण असतील यांच्यामधून कोन तयार होतात. तर त्याच्यामध्ये एक लघु कोन आहे, काटकोन आहे, विशाल कोन आहे. तर कोनांचे काही प्रकार आहेत, तर ते आपण समजून घेऊयात. पहिली गोष्ट, कोन कसा तयार होतो? दोन किरण किंवा दोन रेषाखंड यांचा एक सामायिक बिंदू असेल तेव्हा कोन तयार होतो. आता या कोनाचे काही प्रकार आहेत, तर ते प्रकार समजून घेण्याच्या अगोदर इथे बघा हा एक तक्ता तुमच्या पुस्तकामध्ये, आपण हा तक्ता पूर्ण करूयात. या तक्त्यामध्ये आपल्याला काय करायचंय? आकृत्या दिल्यात 3. या आकृत्यांवरून तुम्हाला कोनाचं नाव, कोनाचा शिरोबिंदू आणि कोनाच्या बाजू लिहायच्यात. आता या आकृतीमध्ये कोनाचं नाव काय होतं? KYZ. तसं इथं आहे RAD. इथं कोनाचं नाव RAD तुम्ही लिहू शकताय किंवा RAD लिहू शकता किंवा DAR लिहू शकताय. DAR. कोनाचं नाव लिहिताना काळजी घ्यायची, RAD किंवा DAR. ए जो आहे तो शिरोबिंदू आहे, तो मध्ये आला पाहिजे. ए हा मध्ये आला पाहिजे, एवढं टार्गेट लक्षात ठेवा. काही जण लिहितील RDA चुकलं, DRA चुकलं, ए मध्ये पाहिजे, ए मध्येच पाहिजे, एवढं लक्षात घ्यायचं. RAD DAR चालेल, ए आपल्याला मध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट, यांचा कोनाचा शिरोबिंदू कुठला? बघा हा ए हा शिरोबिंदू आहे म्हणून ए लिहाल. आणि कोनाच्या भुजा, कोनाच्या ज्या भुजा आहेत, भुजा म्हणजे बाजू कोनाच्या कुठल्या आहेत? एक आहे AR आणि एक आहे AD. किरण AR, किरण AR, ओके, AR आणि किरण AD, ओके, किरण AD, ओके, किरण AR आणि किरण AD. तर अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो, एकदम सोपं आहे. दुसऱ्या कोनामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या कोनाचं नाव काय? TAP. कोन TAP लिहू शकताय किंवा कोन TAP लिहू शकताय किंवा कोन PAT लिहू शकताय. TAP किंवा PAT, ए मध्ये पाहिजे. याचा जो शिरोबिंदू आहे, शिरोबिंदू काय बाबा? ए आहे. त्याच्यानंतर इथे बघा कोनाच्या बाजू काय? किरण AT आणि किरण AP. इथं लिहू शकता किरण AT, किरण AT व किरण आपल्याकडे काय? AP, किरण AP, किरण AP. अशा पद्धतीने आपल्याला लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण PAM या कोनाचं नाव काय? PAM. कोण PAM किंवा कोण MAP असं आपल्याला लिहिता येईल. यांचा शिरोबिंदू काय बाबा? ए आहे. याच्या बाजू ज्या आहेत त्या काय आहे? AM आणि AP. इथं तुम्ही लिहिताना लिहाल रेख AM व रेख AP लिहा, रेख AP लिहा, रेख AM व रेख AP. कारण हे किरण नाही, जसे इथं किरण आहेत ना तसे ते किरण नाही, म्हणून आपण रेख AM व रेख AP लिहिलं. तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता व्हिडिओला पॉज वगैरे करून. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, ही आकृती पूर्ण करू शकतो. आता आपण काय करू, आणखी काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत मित्रांनो. गुणधर्म समजून घेतल्याशिवाय मी पुढे जाणार नाहीये, कारण तुम्हाला संकल्पना आणि गुणधर्म नाही समजले तर काही समजणार नाही. आता या आकृतीमध्ये जर बघितलं बघा, आकृतीतील कोनांचे नाव B असे लिहिले तर चालेल का? आता इथं आकृतीमध्ये या कोनाचं नाव जर मी फक्त B लिहिलं तर समजणार नाही, कारण 3 कोन तयार होतात. एक हा छोटा, एक हा छोटा आणि दुसरा हा मोठा, असे 3 कोन या ठिकाणी इथं तयार झालेले आहेत. नुसतं B कोनाचं नाव म्हटलं तर जमणार नाही. त्याच्यामुळे मला नाव लिहिताना डिटेलमध्ये लिहायला लागेल. जसं इथं ABC हे एक कोनाचं नाव लिहिलंय. ABC हा एक कोन आहे. त्याचप्रमाणे DBC हा एक कोन तुम्ही लिहू शकताय. त्याचप्रमाणे कोण DBC
आणि तिसरा जो कोण आहे DBA किंवा ABD लिहिलं तरी चालेल, ABD, असे 3 कोण या ठिकाणी आपल्याकडे आहेत. म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट सांगता येईल या 3 कोणांची नावं. ठीक आहे. आता थोडंसं आता पुढे जाऊयात. आता पुढे आपण प्रत्यक्षात सराव संच आता आपण बघूयात. सराव संच बघू नाही तर काही आणखी कोणांचे प्रकार आहेत. आता इथे बघा, इथे ह्या पुस्तकामध्ये आपल्याला इथे एक ही सगळी डिटेल आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे इथे घड्याळ दिलेले आहेत. आता या घड्याळात किती वाजलेत बघा. या घड्याळामध्ये जर बघितलं 4 वाजलेत. आता 4 वाजलेत म्हणजे बघा इथं तुमचा असणार 4 वाजलेत म्हणजे इथं तुमचा मिनिट काटा आणि इथं आपला तास काटा. कुठल्या प्रकारचा कोन तयार झाला इथं, तर इथे मित्रांनो एक विशाल कोन तयार झाला. कुठला कोन तयार झाला, विशाल कोन. विशाल कोन या ठिकाणी तयार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा 2 वाजलेत. 2 वाजलेत म्हणजे 12 जो आपला इथं मिनिट काटा तुमचा 12 वरती, तास काटा 2 वरती. हा कुठला कोन झाला, लघु कोन तयार झाला. इथं तुमचा लघु कोन तयार होतो. बरोबर. इथं जर बघितलं तर 3 वाजलेत, 12 आणि इथं 3 म्हणजे इथं तुमचा कुठला तयार झाला, काटकोन तयार झाला. इथं म्हणायचं काटकोन. ओके. काटकोन. आणि त्याच्यात 6 वाजलेले असताना बघा इथे मिनिट काटा खाली तास काटा. इथे हे माप जे आहे ते 180 अंश मापाचं होणार आहे. म्हणजे याला आपण म्हणू शकतो सरळ कोन. सरळ कोन. तर असे तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोन तयार होतात. किती वाजलेत तुमच्या घड्याळामध्ये तुम्ही बघा, घरी घड्याळ आहे, घरी जाऊन जरा बघा घड्याळामध्ये सुद्धा, त्या घरच्या घड्याळामध्ये सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कोन तुम्हाला तयार होत असताना दिसतात. ओके. आता पुढे बघा, पुढचे आता प्रत्यक्षात हे कोनाचे प्रकार. आता या कोनाच्या प्रकारांमध्ये हे सगळे प्रकार माहिती पाहिजेत, कारण या सगळ्या प्रकारांवर आधारितच आपल्याला सराव संच 2.2 आहे. तर पहिला जो कोन आहे तो शून्य कोन. पहिल्या कोणाला आपण काय म्हणतो, शून्य कोन. शून्य कोन म्हणजे बाबा इथं काय कुठल्याही प्रकारची हालचाल नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी हा वरती जात नाही, याला आपण शून्य कोन म्हणू. शून्य कोन. ओके. शून्य कोन. आणि ज्या कोणाचं माप बघा इथं शून्य कोणाचं माप आहे, इथं बघा 30 अंशाचा कोन आहे. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण काय म्हणतो, लघु कोन. हा आपला झाला लघु कोन. ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे त्याला लघु कोन. आणि ज्याचं माप 90 आहे त्याला आपण म्हणतो काटकोन. ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला आपण म्हणतो काटकोन. आणि ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे, या कोणाचं माप बघा 90 अंशापेक्षा जास्त आहे, याला आपण म्हणणार विशाल कोन. हा झाला आपला विशाल कोन. ओके. म्हणजे बघा, शून्य कोन ज्याचं माप 0 आहे, ज्याचं माप 90 अंशाच्या पेक्षा कमी आहे म्हणजे 0 ते 90च्या दरम्यान आहे त्याला आपण म्हणतो लघु कोन. ज्या कोणाचं माप 90 अंश आहे त्याला आपण म्हणतो काटकोन. आणि ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आहे, 90 ते 80च्या दरम्यान आहे, त्याला आपण म्हणतो विशाल कोन. आणि ज्याचं माप 180 अंश आहे त्याला आपण म्हणतो सरळ कोन. सरळ कोन म्हणजे एक रेषाच तयार होते या ठिकाणी. ओके. म्हणजे याला आपण म्हणतो सरळ कोन, कारण याचं माप 180. आता इथं ज्याचं माप 180 पेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं, हा पण एक प्रकारचा विशाल कोनच झाला, फक्त याला म्हणायचं प्रविशाल कोन. काय म्हणायचं, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. ज्याचं माप 180 पेक्षा जास्त आहे त्याला आपण म्हणणार प्रविशाल कोन. आणि ज्याचं माप 360 आहे त्याला आपण म्हणणार पूर्ण कोन. त्याला आपण काय म्हणायचं, पूर्ण कोन. तर हे सगळे कोनाचे प्रकार जर तुम्हाला समजले तर तुम्हाला सराव संच 2.2 चांगल्या प्रकारे समजेल. आता आपण सराव संच 2.2 कडे जाऊयात. 2.2 आपण बघूयात. तत्पूर्वी याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला आता बघा, पुढचा जो सराव संच आहे आपला त्याच्यातली काही एक्झाम्पल्स सगळे बघूयात. बघा, हे गणिताचं एक कोडं आहे, तर चला हे कोडं पण बघून घेऊयात आपण. जर तुम्ही माझे माप दुप्पट केले तर तुम्हाला एक लघुकोन मिळेल. जर तुम्ही माझे माप तिप्पट केले तर तुम्हाला पुन्हा लघुकोन मिळेल. जर तुम्ही माझे माप चौपट केले म्हणजे 4 वेळा केले तर तुम्हाला पुन्हा एक लघुकोन मिळेल. आणि जर तुम्ही माझ्या मापाला 5 ने गुणले तर तुम्हाला एक विशाल कोन मिळेल. तर ओळखा पाहू माझे माप काय. समजा जर का याचं माप 20 घेतलं आपण, या कोणाचं माप जर आपण 20 घेतलं, 20 अंश जर माप घेतलं तर बघा, तिप्पट जर केलं 20 अंशाला, तिप्पट केलं तर 60 होतात. हा पण एक लघु कोन होतोय. जर याचं माप चौपट केलं तर 20 चोक 80, 20 चोक 80 हा सुद्धा लघु कोन आहे. आणि जर 5 पट केले, 5 ने गुणलं तर एक विशाल कोन होते, म्हणजे 100 अंश. हा सुद्धा एक विशाल कोन आहे. म्हणजे जर तुम्ही 20 अंश घेतलं तर या कोणाचं माप एकतर 20 अंश असू शकेल, किंवा जर का एखादा म्हटलं मी 21 घेऊन बघतो, एखाद्याने समजा 21 घेतलं तर बघा किती होईल, 21.
21च्या तिप्पट 63 होतील, हा सुद्धा लघुकोन आहे. 4ने गुणलं तर तुम्हाला इथं 84 होतील, हा सुद्धा लघुकोन आहे. आणि जर 5ने गुणलं तर 105 अंश होईल, हा विशाल कोन आहे. म्हणजे 20 पण असू शकतो, 21 पण असू शकतो, 22 पण असू शकतो किंवा 19 पण असू शकतं, 18 पण 19 पण असू शकतं बरं का. 19 सुद्धा असू शकतं, 19च्या खाली 18 नसणार आहे. म्हणजे तुम्ही इथं जर तुम्हाला वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात त्या ठिकाणी. 20 मिळेल, 21 मिळेल, 22 जर घेतलं तर इथं 22 त्रिक 66 होईल, इथं 22 त्रिक 88 होईल. म्हणजे हे तिन्ही सुद्धा लघुकोन आहे. 22 घेतलं तरी चालेल. 23 घेतलं तर इथं 91 होईल, 23 चालणार नाही. तुमच्याकडे 20 घेऊ शकताय, 21 असू शकतं, 22 असू शकतं किंवा 19 असू शकतं. म्हणजे या कोणाचं जे माप आहे 19, 20, 21, 22 या चौघांपैकी काहीतरी असण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. पुढे बघा, आता प्रत्यक्षात आपण हा सराव संच बघूयात. आता या सराव संचामध्ये मला काय दिलेलं आहे, प्रश्न पहिला विचारलाय प्रत्यक्ष सराव संच 2.1 जे आहे त्याच्यातली गणितं. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या इंग्लिश वर्णाक्षरांच्या रेषामध्ये काटकोन तयार झाले आहेत अशी वर्णाक्षरे शोधा. ए मध्ये कुठल्याही प्रकारचा काटकोन नाहीये. ई मध्ये जर तुम्ही बघितलं बघा, ईचा जर विचार केला तर ई मध्ये बघा किती काटकोन तयार होतात. ई मध्ये इथे एक काटकोन तयार होतो, इथे एक काटकोन तयार होतो, इथे एक होतो, इथे एक होतो. म्हणजे या ठिकाणी ई मध्ये एक काटकोन तयार होतंय, एन मध्ये काटकोन तयार होत नाही, के मध्ये पण तुम्हाला नाही मिळणार. एल मध्ये बघा, एल जर बघितलं तर असा एल आहे, इथे काटकोन तयार होतो. एच मध्ये तर बऱ्याच ठिकाणी काटकोन तयार होतो. असा जर एच असेल तर इथे काटकोन तयार होतो, इथे होतो, खाली होतो, इथे खाली होतो. म्हणजे एच मध्ये एक काटकोन तयार होतो. म्हणजे ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो तिथे. आता जर तुम्हाला लघुकोनाचा विषय असता तर या ठिकाणी के मध्ये लघुकोन तयार होतात. बघा, केचा जर तुम्ही विचार केला, बघा इथे एक लघुकोन, इथे एक लघुकोन, इथे एक लघुकोन. तुम्ही एन मध्ये जर पाहिलं तर एन मध्ये पण इथे आणि इथे लघुकोन तयार होतात. आणि एचा जर विचार केला तुम्ही तर ए मध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी लघुकोन तयार होतात, काही ठिकाणी विशाल कोन तयार होतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ही 3 वर्णाक्षरे लिहिता येतील. पुढचा प्रश्न बघा, खालील कोनांची मापे दिली आहे त्यावरून प्रकार लिहा. आता प्रकार लिहा म्हणजे 40 अंश म्हणजे कुठला झाला, लघुकोन. 90 पेक्षा कमी माप आहे म्हणजे हा झाला लघुकोन. हा शून्य माप आहे म्हणजे काय झाला बाबा, शून्य कोन. हा झाला आपला शून्य कोन. त्याच्यानंतर इथं 90 माप आहे, कुठल्याही कोणाचं माप जर का 90 असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो, म्हणून या भावाचं नाव काटकोन. त्याच्यानंतर 150 55 म्हणजे विशाल कोन, 90 पेक्षा जास्त आहे म्हणजे विशाल कोन झाला हा विशाल कोन. विशाल कोनानंतर 180चा झाला सरळ कोन, सरळ कोन. आणि सरळ कोनानंतर हा झाला बाबा 245 मापाचा जो आहे त्याला काय म्हणणार, प्रविशाल कोन. प्रविशाल कोन 180 पेक्षा जास्त माप आहे म्हणून याला म्हटलं प्रविशाल कोन. ज्या कोणाचं माप 180 पेक्षा जास्त असेल त्याला प्रविशाल कोन. ओके, पहिला लघुकोन, शून्य कोन आहे, 90 अंशाचा काटकोन आहे, 155 अंशाचा विशाल कोन आहे, 180 अंशाचा सरळ कोन आहे आणि 245 अंशाचा प्रविशाल कोन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळे कोन समजून घेता येईल. आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय, वेगवेगळ्या मापांचे प्रविशाल कोन काढा. प्रविशाल कोन म्हणजे ज्याचं माप 90 अंशापेक्षा 180 पेक्षा जास्त आहे. आता बघा, इथे एक असा प्रविशाल मी काढला, कोन काढला, याला म्हणतो बाबा हा जो प्रविशाल कोन आहे, समजा हा बाबा हा समजा 220 अंश मापाचा आहे. अंदाजे आपण या ठिकाणी काढूयात. याचं नाव देऊयात ए, इथं नाव देऊयात बी आणि इथं नाव देऊयात आपण सी. त्याचबरोबर तुम्ही आणखी प्रविशाल कोन काढू शकता बरेचसे. अशा प्रकारे एखादा प्रविशाल कोन काढू शकताय. त्या प्रविशाल कोनाचं माप इथं अशा प्रकारे 270 वगैरे असू शकतं. ओके, 270 वगैरे असू शकतं. मग इथं तुम्ही लिहा, इथं आहे आपल्याकडं ए, इथं आपल्याकडं आहे बी आणि इथं आहे सी. तर असे तुम्ही अनेक कोन काढू शकता ज्यांची मापं 90 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता इथे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सरळ कोनामध्ये किती काटकोन समाविष्ट असतात. आता सरळ कोन आहे अशा प्रकारे, सरळ याच्यामध्ये किती काटकोन असेल. सरळ कोनाचं माप 180 अंश. 180 म्हणजे इथे एक 90 मापाचा कोन तयार होईल, इथे एक 90 मापाचा. म्हणजे किती काटकोन तयार होऊ शकतात तुमच्याकडं, 2 काटकोन तयार होऊ शकतात. किती बाबा, इथे लिहायचं सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. असं लिहायचं, सरळ कोनामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. 2 काटकोन समाविष्ट असतात. काटकोन समाविष्ट असतात. ओके, असतात. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो. पुढचा बघा, हाताच्या 2 लगतच्या बोटांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोन होतात. आता हाताचे 2 बोट आहेत,
या दोघांमध्ये काय झालं बाबा, कुठला कोण तयार झाला, लघुकोण पण तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर असा जर मी दाखवला तर काटकोन पण तयार होईल. याला अजून सुद्धा मी वाढवला तर हा विशाल कोन सुद्धा तयार होतो. लघुकोन, काटकोन, विशाल कोन असे 3 प्रकारचे कोन तयार होऊ शकतात. एक झाला लघुकोन तयार होऊ शकतो तुमच्या या 2 बोटांमध्ये, काटकोन सुद्धा तयार होऊ शकतो आणि विशाल कोन सुद्धा तयार होऊ शकतो. विशाल कोन, तर इतके कोन या ठिकाणी तयार होऊ शकतात. घड्याळात 12 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन तयार होईल? बघा 12 जर वाजले असतील घड्याळामध्ये, इथे 12 आहेत बघा, म्हणजे याचा अर्थ घड्याळ काटा आणि मिनिट काटा एकाच ठिकाणी आहे. 12 वाजलेत, एकाच ठिकाणी आहे, म्हणजे 0 प्रकारचा कोन तयार होतो. बघा इथं बघा 0 प्रकारचा कोन तयार होऊ शकतो किंवा पूर्ण कोन सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. 0 कोन किंवा पूर्ण कोन तयार असू शकतो या ठिकाणी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे प्रश्न बघू शकतो. ठीक आहे, पण 0 कोन शक्यतो उत्तर लिहा. पुढे बघा, पुढे आपण जर पाहिलं तर पुढे आपल्याला स्वाध्याय 2 आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.